नमस्कार, मी सर्पमित्र केटी शिर्के, राहणार कडसुरे, तालुका रोहा, जिल्हा रायगड। माझा मोबाईल नंबर आहे 820 834 889 आणि हो, आमचं यूट्यूब चॅनल सुद्धा आहे सर्पमित्र केटी शिर्के म्हणून, तर त्याला नक्कीच सबस्क्राइब करा आणि लाईक करा। आपण जर केलं असेल तर मी आपला शतशः आभारी आहे। तर सर्वप्रथम आपणास आपले आराध्य दैवत श्री गणपती बाप्पा उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा। तर आज आपण आलो आहोत मुंबई गोवा हायवे पासून 2 किलोमीटर असलेल्या वज्रोली गावी। वज्रोली गावात मी पहिल्यांदाच येतोय। आल्यानंतर इथल्या ग्रामस्थांचा, महिला भगिनींचा उत्साह तसेच बाळगोपाळांचा उत्साह सुद्धा खूप पाहायला मिळाला। कारण काय, तर साप म्हटला की माणसाच्या मनात आधी येते ती भीती आणि नंतर साप कसं पकडतात त्याचं कुतूहल। तर बरेच गैरसमज असतात सापाबद्दल आणि त्यामुळे ह्या शेतकरीचा मित्र असलेला या सापाबद्दल त्यांचा जीव जाळत होता। हे आहेत आमचे वाजे सरपंच पाटणसाई संतोष वाजे यांनीच मला दिनांक 13 सप्टेंबर शुक्रवार रोजी मला कॉल केला होता। माझे सरपंच पाटणसाई। तर संतोष वाजेचा कॉल आल्यानंतर जवळजवळ 5 दिवसांचं विसर्जन झाल्यानंतर शुक्रवारी 13 तारखेला काही जेवणाचा बेट ठरवला होता आणि त्याचीच खरेदी करण्यासाठी फॅमिली बरोबर असताना त्यांचा कॉल आला आणि कोणताही उशीर न करता, कारण साप म्हटलं की खूप माणसाच्या मनात भीती असते आणि कोणताही पुढचा मागचा विचार न करता त्याला मारलं जातं। तर कधी कधी सोडून दिलं जातं की एखादा साप आपण मारला, एखादा फटका बसला तर साप हा डूक धरतो का, असे बरेच प्रश्न आम्हाला पडतात। तर ह्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा मी त्यावेळी त्यांना देण्यात आली की साप असं कोणताही डूक धरत नाही, कारण सापांची जी प्रजनन क्षमता असते ती जवळजवळ 20-25 नगाच्या पुढे असते। त्यामुळे एक साप आणि 15 साप दिसायला असे सारखेच दिसतात। त्यामुळे एखादा साप आपल्याला जरी दिसला तरी तो साप आपल्या मागे आले काय ही भीती ही त्या माणसाच्या मनात असते। ती नेहमीच आम्ही त्यांना माहिती देऊन घालवत असतो। आपण पाहू शकता किती मोठा अजगर आहे आणि हा परसदारी होता आणि परसदारी खूप काही कोंबड्या वगैरे होत्या आणि झाडी सुद्धा खूप होती। तर हा भक्ष्याच्या शोधात तिथे येऊन बसला असेल आणि त्यांना पाहताच खरोखर ग्रामस्थांचं खूप कौतुक करावं लागेल, कारण एवढ्या प्रचंड प्रमाणात त्यांचा तो उत्साह होता, त्यांची जी हजेरी होती पाहून खूप छान वाटलं। आणि सर्वप्रथम मी ह्या गावात आलो होतो, पहिलीच वेळ होती माझी आणि गावात आल्यावर खूप प्रसन्न वाटलं, कारण चारी बाजूला हिरवळ डोंगर आणि मध्येच वसलेलं हे छोटंसं गाव आणि त्या गावातील लोक आपण पाहू शकाल आता किती उत्साह आहे। खूप काही गर्दी होती आणि एवढा मोठा साप म्हणजे अजगर त्यांनी प्रथमच पाहिला असेल। त्यामुळे प्रत्येकाची इच्छा असते की सापाबरोबर फोटो काढावं, कारण हल्ली सोशल मीडियाच्या द्वारे सर्व काही प्रसिद्धीसाठी असतं, परंतु आम्ही प्रसिद्धीसाठी न करता एक मुख्य प्राण्यांचा जीव वाचवतो। आणि साप म्हटलं की बरेच गैरसमज आहेत आणि ते गैरसमज आम्ही नेहमीच तिथे गेल्यानंतर दूर करायचा प्रयत्न करतो। मी मगाशीच बोललो होतो किती उत्साह आहे बघा। बरं, सापाला हात लावताना सुद्धा त्यांना असं स्किनला टच करताना सुद्धा बोललं होतं की सापाची स्किन कशी असते। तर असे बरेच प्रश्नांचं उत्तर देऊन आम्ही तिथून निघालो आणि जंगलात सोडत असताना आमचे मित्र नथुराम पाटेकर हे भेटले आणि मग त्यांना घेऊन आम्ही निर्मनुष्य ठिकाणी, जिथे या मुक्या जीवाला कोणताही धोका नसेल त्या ठिकाणी आम्ही सोडलं। तर धन्यवाद संतोषजी वाजे, आपण कॉल केलात, एक जीवाला वाचवलं। तर नक्कीच यूट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ पहा आणि व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा। धन्यवाद।